नमस्कार, आपण पाहत आहात आपला आवाज। पंकजा मुंडे भाजपात नाराज असल्याच्या चर्चांवर मुंडे यांनी आता मौन सोडलं आहे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते। यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला। माझ्या मनात कोणतीही खतखत नाही असं उत्तर देत नाराजीच्या चर्चेला मुंडेंनी पूर्णविराम दिला आहे। ठाकरे गटाच्या ऑफरबाबत विचारण्यात आले असता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय। यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय, अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही। माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे असं विधान पंकजा यांनी केलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाही अशी चर्चा आहे, त्यामागचं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला असता मीही ती चर्चा ऐकली आहे, यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल असं त्यांनी उत्तर दिलंय। तर बावनकुळे यांनी म्हटलंय, आयुष्यात आणि स्वप्नातही भाजपला साईडला करावं किंवा आपण साईडला व्हावं असं पंकजा यांच्या मनात येत नाही। ग्रामविकास मंत्री असताना पंकजा यांनी मोठं काम केलंय, त्या राष्ट्रीय सचिव म्हणून त्या काम करत आहेत। त्यांच्यावर मध्य प्रदेशची जबाबदारी आहे, त्यांचं नेतृत्व मोठं आहे। आज तरी त्यांच्यावर कोणताही अन्याय झालेला मला दिसत नाही। त्यामुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी जरी केला असला तरी भाजप हे पडद्यामागचं राजकारण करतंय हे विसरता कामा नये। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज।